सध्या तरी असं होत आहे ना, की व्हिडिओसाठी शूट केलेले मटेरियल कितीही असलं तरी त्याच्या एडिटिंगसाठी अजिबात वेळ मिळत नाही. कारण सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मग पूर्ण दिवस त्यांच्यामध्येच जातो. शिवाय विकेंड आला की कुठेतरी बाहेर जाणं होतंच. पण अगदी कुठे बाहेर जाणं झालं नाही तरी गावाला तरी जावंच लागतं. त्याच्यामुळे तिथून आलं की पुन्हा सगळं आवरा. या सगळ्यामध्येच वेळ चालला जातो आणि म्हणून व्हिडिओ एडिटिंगसाठी अजिबात वेळ मिळत नाही. आणि म्हणूनच थोडा वेळ का होईना पण मुलांनी कुठेतरी व्यस्त राहावं म्हणून Meeshoवरून हे कलरफुल क्ले जे आहेत ते मी ऑर्डर केले होते. खूप दिवसांपासून ऑर्डर केले होते पण ते आज आम्हाला रिसीव्ह झाले. त्याचीच अनबॉक्सिंग जी आहे ती इथे चालू आहे. कुठलंही नवीन खेळणं असलं की थोड्या वेळापुरतीच मुलांची एक्साइटमेंट जी आहे ती असते. त्याच्यानंतर ती ते खेळण्याकडे बघत सुद्धा नाहीत. पण असो मुलांना कुठे ना कुठे व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो कायम आपला चालू असतो. त्याच्यानंतर आम्ही गावाला निघालो होतो कारण गावाला एक फंक्शन आहे. गावाला पोहोचलं की पहिल्यांदा साफसफाईचं काम असतं. गेल्यावर पहिल्यांदा झाडू मारायला घेतला. थोडीफार साफसफाई करून झाल्यानंतर दुपारी मस्त असं जेवण केलं. आणि इकडे आल्यावर साफसफाईचं खूप काम असतं. त्याच्यामुळे जेवण जे आहे ते मी इकडूनच बनवून नेत असते. त्याच्यानंतर संध्याकाळी कार्यक्रमासाठी पोहोचलो. आजच्या दिवशी एंगेजमेंट, हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा तो कार्यक्रम होता. मस्त असा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर हळदीला सुरुवात झाली. सगळ्या चिटुकल्याने मस्त अशी हळद नाचवली. सगळे छान डान्स करत होते म्हणून मैंने भी बहती गंगा में हात धोई लिए. मी पण त्यांच्यासोबत थोडा वेळ डान्स केला. फोटोग्राफरकडून तर भरपूर असे फोटो काढून घेतलेच होते पण मनाला आवर कोण घालणार म्हणून मोबाईलमध्ये पण थोडेसे फोटो काढले. त्याच्यानंतर हळद लागली. थोड्या वेळ तेथेच घालून 11 साडे 11 वाजता बरोबर आम्ही घरी आलो. हळदीच्या दिवशी जारचं थंड पाणी पिल्यामुळे सर्दी झाली होती आणि त्याच्यामुळे खूप बॉडी पेन होत होतं. त्याच्यामुळे पेन किलर घेतल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून सकाळी उठल्यावर पहिल्यांदा टॅबलेट घेतली. सगळं आवरून आम्ही लग्नासाठी पोहोचलो. सगळ्या पाहुण्यांचं जवळजवळ आगमन झालेलं होतं. त्याच्यानंतर बघा नवरा नवरीची सुद्धा ग्रँड अशी एंट्री झाली. दुपारी 12:30चा लग्नाचा मुहूर्त होता. एकदम वेळेवर लग्न लागलं. त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि घरी आलो आणि आपण भेटूयात पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.